कोण गेला कोण तिथे बटेला पैसे नाही बॅट्समन कोण आहे फोटो वाटते तुला त्यांच्या बस काय अरे सॉरी पार्टी घ्यायला पाहिजे आपण पार्टी जाऊया ना दोघं पार्टी आम्ही दोघं पार्टी राहिलो चालेल ना आम्ही दोघं पार्टी राहतो पार्टी सरकतो जरा बोलाय हे पार्टी घे सर तुला सांगतो ना किती धावा आहेत किती नाही तू ऍड करत जा पुण्यात मरायला होत रे लागते का हवा लागते का दरम्यान सामन्याला सुरुवात होते वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आला तो गोलंदाज सौरभ तसेच सलामीवीर मैदानात संकेत आणि रोहित दादा दादा एक मिनिट बॉलर नेम सौरभ आणि इथे मात्र रोहित आणि संकेत सलामीवर मैदानात पाहायला भेटतायत दरम्यान स्ट्राईकला येतो स्ट्राईकला येतो संकेत लॉंग स्ट्राईकला येतो रोहित इथे मात्र 12 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतात ते हे खेळाडू सलामीवर मैदानात रोहित आणि संकेत हे बॅटर खूप महत्वाचं असणार आहे कोणत्या पद्धतीने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेता येतं ते देखील तितकंच गरजेचं असणार आहे पहिला चेंडू गोलंदाज सौरभ याचा मारा करेल तो संकेतचा पहिला चेंडू सौरभचा पहिला चेंडू मारा करेल तो संकेत पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार काय बिघडणार येणारी वेळ ठरवणार पहिला चेंडू सौरभ याचा इथे मात्र पहिल्या चेंडूवर पंचांची अपील जाते पंच मात्र अपील मात्र फेटाळून लावतात सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल सौरभाची पहिला चेंडू निर्धाव चेंडू एक मोठी लढत होणार पहिल्या चेंडूवरतून मात्र कळते पहिला चेंडू सुंदर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल ती सौरभाची आता मात्र पुढील चेंडू सौरभ याचा पुन्हा एकदा मारा करेल तो संकेत पहिला चेंडू डॉट चेंडू दुसऱ्या चेंडूवरती काय घडते काय संकेत इथे मात्र चेंडू हलवत आहे इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती धावफलकी जेलबाद होतो तो संकेत एक मोठा धक्का संकेतच्या स्वरूपात डीजे इथे मात्र रनआउटची संधी होती परंतु तसं काही घडत नाहीये एक डॉट चेंडू स्क्वेअर चेंडू धावसंख्या स्थिर असणार आहे सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती सौरभाची पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी सज्ज पुन्हा एकदा
इथे मात्र सुंदर असा गटाला चेंडू, इथे मात्र एका धावेवरती रोखून धरले, एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होते, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 2. आता मात्र स्ट्राईकला असेल तो रोहित. पाहूया रोहित काय करतोय आपल्या संघासाठी, विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जातोय का पाहूया रोहित. पुढील चेंडू सौरभ याचा मारा करतो, रोहित नावाजलेला फलंदाज, चेंडू हवेत आहे, पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार. इथे मात्र मला वाटतं चेंडू 75 निर्णय करायचा आहे. आणि आता मात्र चौकार पाहायला भेटला. या 4 धावेने मात्र मला वाटतंय धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या धावसंख्या 5. पुढील चेंडू दरम्यान पहिलं षटक संपते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलं तो गोलंदाज किरण. किरण याचा पहिला चेंडू मारा करतो फलंदाज आशिक. पाहूया किरणचा पहिला चेंडू आशिक साठी, इथे मात्र चेंडू हवेत आहे, पाहूया काय होते ह्या चेंडूवरती. चेंडूच्या खाली इथे मात्र चेंडू जातोय, पंच षटकार घोषित करतात. ह्या 7 धावेने मात्र पहिल्या चेंडूवरती तुटून पडतोय तो म्हणजे आशिकच्या बॅट मधून निघालेला पहिला झणझणीत षटकार. धावसंख्येत बदल व धावसंख्या 11. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पहिल्याच चेंडूवरती तुटून पडताना पाहिलं तर आशिक. पुढील चेंडू काय घडतंय, इथे मात्र पुन्हा एकदा तेच चित्र दिसतंय का, परंतु 1 धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, इथे 2 धावा सहज पूर्ण केल्यात. 2 चेंडू आणि 8 धावा लिहिल्यात अजूनही जिंकण्यासाठी. 35 धावांचा पाठलाग करताना आशिक आणि रोहित. पुढील चेंडू किरण याचा मारा करेल तो आशिक. पाहूया आशिक काय करतो आपल्या संघासाठी. किरणचा पुढील चेंडू आशिक साठी, इथे मात्र सुंदरचा कटवला चेंडू, 1 धाव सहज पूर्ण गेले आणि एका धावेवरती मात्र रोखून धरले. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या पोहोचते 13. धावसंख्या 14. पुढील चेंडू, इथे मात्र चेंडू हवेत आहे, ह्या चेंडूवरती पाहूया झेल होतो का. इथे मात्र विकेटचं पतन, झेल बाद होतो तो हा फलंदाज रोहित. त्याची जागा भरून घेण्यासाठी येतो तो नवीन बॅटर मैदानात ओंकार. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो ओंकार, नॉन स्ट्राईकला असणार आहे तो आशिक. किरणाचा पुढील चेंडू मारा करेल तो ओंकार. दरम्यान किरणचा पुढील चेंडू मारा करेल तो ओंकार. ह्या चेंडूवरती इथे मात्र चेंडू हवेत आहे, पाहूया काय होत आहे. इथे मात्र सुंदर असा झेल टिपलाय, इथे मात्र ओंकारला देखील परत जावं लागतंय. एक ओंकारच्या स्वरूपात तिसरा धक्का, एक मोठा धक्का ओंकारच्या स्वरूपात.
किरण याने मात्र आपल्या बाजूने मात्र सामना पुरेपूर झुकून धरलाय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात अमोल. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार आहे तो अमोल. एक लेफ्ट हँड बॅट्समन अमोल मैदानात पाहायला दिसतोय. पाहूया अमोल अशी काम करतो का. अमोलच्या बॅट मधून निघालेला हा एक सुंदर असा फटका. विजयी तसेच पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन.